A magnetic needle of magnetic moment 6 into 10 raised to minus 2 ampere meter square. तर मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे. मॅग्नेटिक मोमेंट आपण यमने रिप्रेझेंट करू आणि हा जो यम दिलेला आहे तो दिलेला आहे 6 इंटू 10 raised to minus 2 ampere meter square. 6 into 10 raised to minus 2 ampere meter square. त्याच्या पुढे and moment of inertia 9.6 into 10 raised to minus 5 kg meter square. तो मोमेंट ऑफ इनर्शिया आय ने रिप्रेझेंट करणार. त्याची व्हॅल्यू 9.6 इंटू 10 raised to minus 5 आहे kg meter square. पुसतो आहे kg meter square. त्याच्या पुढे परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन इन अ मॅग्नेटिक फील्ड 0.01 टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड बी ने रिप्रेझेंट करणार आणि या बीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.01 टेस्ला. पुढे टाईम टेकन टू कंप्लीट 10 ऑसिलेशन इज. तर 10 ऑसिलेशन कंप्लीट करायला टाईम किती लागणार आहे. तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स दिलेले. नंबर ऑफ ऑसिलेशन्स तो आपण एन ने रिप्रेझेंट करू आणि ते दिलेले 10. त्याच्या पुढे टीची टेक पायची व्हॅल्यू दिलेली 3.14. 2024 आला होता. त्याचा ऑप्शन आहे 0.2512 सेकंड, बी ऑप्शन 2.512 सेकंड, सी ऑप्शन 25.12 सेकंड, डी ऑप्शन 251.2 सेकंड. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया. तर सर्वात पहिले आपण टाईम पिरियडचा फॉर्म्युला या ठिकाणी काय करणार आहे यूज करणार आहे. मग या ठिकाणी लिहितो टाईम टेकन बाय magnetic needle, time taken by magnetic needle in a uniform magnetic field, is. तर आपल्याला टाईम पिरियडचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर या टाईम पिरियडचा फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्ड इज. तर या टाईम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. तर 2 पायची व्हॅल्यू आपण नंतर पुट करू. अंडर रूटमध्ये करायला आयची व्हॅल्यू दिलेली आहे 9.6 इंटू 10 raised to minus 5 आणि यमची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6 इंटू 10 raised to minus 2 आणि बीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.02 म्हणजे 10 raised to minus 2 लिहिलं तरी चालेल. आता नंतर लिहू वाटलं तर आपण ते 0. आता 2 तसंच लिहायचं. पायची व्हॅल्यू टाकायची 3.14. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 दिलेली आपण नंतर टाकू. आता याला ॲडजस्ट करून घेऊ. याला लिहिणार आपण 9.6 डिवायडेड बाय 6. 10ची पॉवर बघा आता 10 raised to minus 5 ॲज इट इज आणि खाली झाला 10 raised to किती -4. तो -2 आणि हा -4. 2 पाय ॲज इट इज. आता मायनस याला 96 करतो आणि हा 6 म्हणजे 10ची जी पॉवर आहे ती किती होणार आहे -6 आणि हा -2वरती -4वरती गेला तर -2. -6 + 4 किती झाला मायनस. मग 2 पायची व्हॅल्यू टाकली 3.14. आता 96ला जर 6ने डिवाइड केला तर तो किती भेटणार 16 आणि 10ची जी पॉवर आहे ती आहे -2. 16 4चा स्क्वेअर रूट आहे. त्याच्या आधी याला मल्टिप्लाय करू 6.28 येईल आणि तो झाला 4 आणि 10 raised to minus 2चं झालं 10 raised to minus 1. 4ने जर मल्टिप्लाय केलं तर 8 4 किती झालं 32 कॅरी गेला 3. 4 2 8 8 + 3 11 परत कॅरी 1. 6 4 24 + 1 25 आणि ते भेटेल 25.12 आणि तो 10 raised to minus 1 म्हणजे 2.512 आधारा टाईम सेकंदमध्ये. पण आपल्याला 10 ऑसिलेशनसाठी टाईम पिरियड फाईंड करायचा बरं का नाही. मग या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहू फॉर 10 कंप्लीट ऑसिलेशन. माझा जो टाईम पिरियड आहे
टाईम टेकन इज, तर तो आपण T1ने T10ने घेऊ. मग नंबर ऑफ ऑसिलेशन 10 आहे आणि त्याला एका टाईम पिरियडने मल्टिप्लाय करा. 10 × 2.512. आता दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तो भेटेल 25.12 सेकंड. ओके, आणि हेच आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, याला आपण टाईम करू. द टाईम टेकन फॉर 10 कम्प्लीट ऑसिलेशन इज 25.12 सेकंड. आता आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहे, तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच 25.12 सेकंड हे त्याचं फायनल आन्सर राहील.